सर्वप्रथम मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे मी अभिनंदन करते की त्यांनी एक भक्कम सरकार राज्याला दिलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याच्या सर्वांगीण विकास व प्रगतीच्या दृष्टिकोनातून दिलेले संकल्पचित्र हे राज्याला प्रगतीची नवीन दिशेची जाणीव देणारे आहे। राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला नवोद्योग योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशा अनेक अभूतपूर्व योजना महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी शासनाने राबवल्या। शासनाने चौथे महिला धोरण जाहीर केले आणि मला एक महिला म्हणून आणि चळवळीतली कार्यकर्ती म्हणून प्रचंड अभिमान आहे की आपल्या देशातलं महाराष्ट्र हे एकमेव आणि पहिलं राज्य आहे की ज्यांनी कायदेशीररित्या मातृत्वाचा सन्मान केलेला आहे। 1 मे दिनांक 2024 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या नावामध्ये आईचे नाव वडिलांसोबत लावण्याचा हा निर्णय हा पूर्ण देशाकरता पथदर्शी आहे। तसंच आर्थिक सक्षमतेबरोबर सामाजिक सक्षमता आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। या मागणीसाठी अनेक वर्ष विविध मार्गांनी आंदोलन करणाऱ्या आणि शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची स्वप्नपूर्ती या निर्णयाने झालेली आहे आणि त्यामुळेच मी राज्यातल्या सर्व मातांच्या वतीने शासनाचे आभार मानते आणि 1 मे 2024 पूर्वी जन्मलेल्या मुलांच्या नावामध्येही आईचे नाव लावण्याचा विचार शासन नक्की करेल अशी अपेक्षा बाळगते। अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये मुंबई पुणे मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख केला। मेट्रोमुळे निश्चितच प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे, वेळ वाचणार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार आहे, गती मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, मला या निमित्ताने एक विनंती करायची आहे की विरार, नालासोपारा, वसईमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप लोकसंख्या वाढलेली आहे आणि तेथली लाखो लोक हे आपल्या उपजीविकेसाठी मुंबईमध्ये रोज प्रवास करत असतात लोकलने। तर त्यांचा हा प्रवास सुकर होण्यासाठी, त्यांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी भाईंदरपर्यंत आलेली मेट्रो लवकरात लवकर वसई विरारपर्यंत सुद्धा शासनाने त्याचा प्रस्ताव बनवून त्याची अंमलबजावणी शासनातर्फे व्हावी अशी मी शासनाला विनंती करते। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत हर घर नल योजनेची खूप प्रभावीपणे अंमलबजावणी होते आहे आणि या योजनेमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घराघरामध्ये नळाने पाणी देण्याची योजना ही आहे। अध्यक्ष महोदय, मला या निमित्ताने विनंती करायची आहे की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते तो वसई मतदारसंघ गेल्या 35 वर्षापासून पाण्याच्या एका थेंबाला तडफडतोय। तर ह्या योजनेची अंमलबजावणी वसईच्या ग्रामीण भागामध्ये आणखीन प्रभावीपणे व्हावी आणि लवकरात लवकर तिथल्या प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचावं अशी मी विनंती करते। तसंच शहरी भागासाठी अमृत योजना 2.0 ही योजना सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये। पण या योजनेमध्ये शहरांमधली जी वसती स्थानं आहेत, झोपडीचा भाग आहे, चाळी असतील किंवा आदिवासी पाडे असतील, तर या भागामध्ये हे प्रत्येक घराला पाणी मिळत नाहीये, तर ती व्यवस्था करावी। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात मी संपवते। अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये राज्यभरात हरित आच्छादन क्षेत्र वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे। मला या निमित्ताने सांगावं वाटतं की आमच्या वसईमध्ये खूप सुंदर हरितपट्टा आहे आणि हा हरितपट्टा वाचवण्यासाठी मी, माझे वडील, त्यावेळेचे तत्कालीन आमदार श्री विवेक पंडित आणि तिथले वसईकर जनता गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत होतो आणि या आंदोलन दडपण्यासाठी त्यावेळेचं जे काँग्रेस सरकार होतं त्यांनी अमानुष लाठीचार्ज केले, अनेक प्रकार केले होते। पण त्या सगळ्याला न जुमानता ही चळवळ सुरू राहिली आणि अजूनही वसईकर जनता हरितपट्टा वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे। मला या निमित्ताने एकच वाटते की सरकार हा हरितपट्टा वसईचा वाटवण्यासाठी निश्चित पावलं उचलेल आणि शेवटी मला थांबताना एकच गोष्ट मांडायची अध्यक्ष महोदय की हे सरकार जे आता स्थापन झालेलं आहे महायुतीचं सरकार, त्यांनी गेल्या
काळामध्येही सिद्ध करून दाखवलेलं आहे की हे सरकार गरिबांचं, वंचितांचं, शोषितांचं, कामगारांचं, शेतकऱ्यांचं, सगळ्या सामान्यांचं सरकार आहे। त्यामुळे मी या सरकारचे खूप खूप आभार मानते। आणि मला या निमित्ताने एकच गोष्ट सांगायची की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते त्या मतदारसंघाने गेल्या 35 वर्षांमध्ये फक्त दहशतवाद, गुंडगिरी आणि स्वार्थी राजकारण पाहिलं होतं। तब्बल 40 वर्षांनंतर वसईमध्ये ह्या दहशतवादी आणि गुंडगिरीच्या चिखलामध्ये कमळ फुललेलं आहे आणि हे केवळ देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठबळामुळे लाभलेलं आहे। त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानते। आणि या सभागृहामध्ये सगळे संघर्ष योद्धे बसलेले आहेत महायुतीचे, त्यांना सर्वांना 4 ओळी समर्पित करू इच्छिते आणि आपले सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासाठी 4 ओळी समर्पित करू इच्छिते। रुके न जो, झुके न जो, दबे न जो, मिटे न जो, रुके न जो, झुके न जो, दबे न जो, मिटे न जो, हम वो इनकलाब है, जुल्म का जवाब है, हर शहीद हर गरीब का हमी तो ख्वाब है, हर शहीद हर गरीब का हमी तो ख्वाब है। धन्यवाद अध्यक्ष महोदय, मला संधी दिल्याबद्दल।